आरोग्य जागृती शिवाजी महाराजांचा आणखी द्या द्या द्या. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र अरे राजूभाई साहेब पार्टी ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत जे काही आम्ही धरणे आंदोलन देतोय, या ठिकाणी सगळ्यात मोठं खच्चीकरण SC ST उपवर्गीकरण जे केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, वास्तविक पाहता हे सुप्रीम कोर्टाला तेवढे अधिकार नाही आहेत की डायरेक्टली त्यांनी उपवर्गीकरण करावं. याबाबत त्यांनी पुनर्याचिका दाखल आत्तापर्यंत कोणी केली नाही त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी पुनर्विचारसुद्धा केलेला नाही सुप्रीम कोर्टात. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, जे काही आपण बघतोय नोकऱ्याचं जे काही खच्चीकरण व्हायला लागलं आहे, खाजगीकरण व्हायला लागलं आहे, सरासरी रेशो जर बघितलं आपण तर पूर्ण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये शासकीय डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही सरासरी पाहिली पर्सेंटेज जर पाहिलं तर सगळ्यात जास्त हे दुसऱ्यांचे SC ST त्यामध्ये किती आहेत, खूप बोटावर मोजू शकतो आपण, एवढे पदाधिकारी आहेत फक्त आपले. बाकी पूर्ण हे मनमार्जीपणा जो चाललेला आहे सरकारचा, या संदर्भामध्ये आपण पूर्ण रस्त्यावर जनतेने उतरायला पाहिजे, हे सगळे डावपेच यांचे हाणून पाडायला पाहिजे. तिचं असं म्हणणं आहे की जे काही सरसकट आरक्षण द्यायचं, मुस्लिम समाजाला सुद्धा सरसकट आरक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही गायरान जमिनीच्या मुद्दे आहेत, बऱ्याच वर्षापासून कसेल त्याची जमीन आपण म्हणतो, त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजे, त्यांच्या नावे नोंद झाल्या पाहिजेत. त्याचबद्दल जे काही महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जे घेतो, या महाराष्ट्राला जे काही ढवळून काढण्याचं, जातीजातीमध्ये राजकारण करण्याचं आणि जातीजातीमध्ये भेदभाव निर्माण करून कशा महाराष्ट्रामध्ये दंगली उसळतील अशा प्रकारचे जे सातत्याने प्रयत्न चालू आहेत, या गोष्टीला सुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत पूर्ण हे डावपेच आम्ही हाणून पाडणार आहोत. त्यासाठी आम्ही इथे धरणे देत आहोत. आमच्या आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र एक मोठे धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केले आहे. मुळामध्ये SC STचं वर्गीकरण जे आहे, हा एक राजकीय प्रेरित असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि यामागे हे सरकार, मोदी सरकार आणि RSSचा मोठा डाव आहे. या इलेक्शनमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म एका रेषेमध्ये, एका गाठीमध्ये बांधले होते, ते त्यांना तोडायचे आहेत. संविधान सिर्फ अगर रुक रहा है ना तो बाबा साहब के संविधान की वजह से, अगर बाबा साहब का संविधान नहीं होता ना, तुझे फांसी पे लटका देता मुसलमान. ये याद रखना. तू जो मुसलमानों के बारे में आज बोल रहा है ना, तो ये जो सरकार जो मुसलमानों के खिलाफ जा रही है, मैं सरकार को भी बोलना चाहता है, मुसलमानों ने ही तुमको चुन के लाया है, मुसलमानों के वोट से तुम चुन के आए हुए, और आज तुम मुसलमानों को गिराने की बात कर रहे हो. ये संविधान को मानने वाले लोग हैं, हम बाबा साहब को मानने वाले लोग हैं, इसलिए आज हम चुप बैठे हैं. मगर ये बर्दाश्त हम नहीं करेंगे, ये ज़्यादा हो रहा है. और आज हम ये तुम्हारे माध्यम से बोलना चाहता हूँ मैं कि मुसलमान जागो. कब तक आप चुप बैठोगे? ऐसे जो भूत लोग हैं जो देश का सत्यानाश करने के लिए तुले हुए, ऐसे लोगों को सबक सिखाना पड़ेगा आपको. मैं बोल रहा हूँ, कौम जागो. आप जागोगे तो आगे हमारी बच्चे जागेंगे, नहीं तो ये मुर्दार हो जाएंगे. ये याद रखना. मैं सबसे अपील करना चाहता हूँ, पूरे बहुजन समाज से अपील करना चाहता हूँ कि ऐसे जो गंदे कीड़े, नाली के कीड़े हैं, ऐसे को सबक सिखाया जाए. सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या कमिटीने SC आणि STच्या आरक्षणाच्या संदर्भाने त्यांचं उपवर्गीकरण करण्याच्या हेतूने जे जजमेंट दिलं, ते जजमेंट जे आहे तर ते भारतीय संविधानाच्या समानतेचं जे मूळ गाभा आहे त्याला छेद देणारं आहे. त्याच्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ जे 14 जे कलम आहे, जे समानता सांगतं, तर वर्गीकरण जर एखाद्या याच्या तुम्हाला वर्गाचं करायचं असेल तर ते एका वर्गाचं आपल्याला करता येत नाही. सगळ्यांना त्याच्यामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण जर करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांचं करावं लागेल. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे तर हे पॉलिसी मॅटर आहे. पॉलिसी मॅटरमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला असतो. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये जो हस्तक्षेप केलेला आहे, त्याच्यामध्ये जे जजेस बसलेले आहेत ते कोलॅजियम सिस्टीममधून बसलेले जजेस आहेत, जे मागच्या दारानं आलेले आहेत. त्याच्यामुळे ते संघदक्ष असल्या कारणानं भारतीय जनता पार्टी असेल किंवा RSSच्या फेवरेबल ते निर्णय घेणारे आहेत. भारतीय संविधानाचे जे कलम आहे त्याच्यामध्ये 15(4) आणि 16(4) यामध्ये SC आणि STच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची संविधानात्मक तरतूद आहे. त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आला की यामध्ये क्रिमिलेअर जे आहे, तर क्रिमिलेअरमध्ये त्यांनी
जो मूळ तत्व आहे घटनेचं त्याला त्याच्यामध्ये हरताळ फासलं आहे. कारण आरक्षण जो आहे तो काही दारिद्र्य निर्मूलनाचा प्रकार नाही. क्रिमिलेअर आतापर्यंत OBCला होतं, आता SC आणि STला जर ते क्रिमिलेअर लावलं तर त्याच्यामध्ये अल्टिमेटली जे आरक्षण आहे ते आर्थिक स्थितीवरती येऊन थांबतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत याच्यामध्ये RSS आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रित मिळून या समाजामध्ये डिस्क्रिमिनेशन तयार करण्याचं काम करीत आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज राजूभाऊ साबळे यांच्या नेतृत्वात जे काही आंदोलन होत आहे यामध्ये आमची मूळ मागणी अशी राहील की राष्ट्रपती जे आहेत त्यांना याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतीने याच्यामध्ये हस्तक्षेप करावं आणि तो जो निर्णय आहे तो रिकॉल करावा. एकंदरीत कालचा जो विषय मातंग बांधवांच्या संदर्भाने जो झाला की ते त्यांच्या फेवरमध्ये आलेले आहेत, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जे 13% रिझर्वेशन दिलं जातं 59 जातीला, ते रिझर्वेशन समान तत्वावरती आधारलेलं आहे. त्याच्यामध्ये बौद्धांची ज्या प्रगतीचं जे कारण आहे तर त्याच्यामध्ये बौद्धांनी जे आहेत कर्मकांड नाकारले आहेत, हिंदू धर्म नाकारलेला आहे, शिक्षण घेतलेलं आहे आणि मेहनतीच्या बळावरती ते इथपर्यंत आलेले आहे. ते 13% रिझर्वेशनमध्ये कोणी किती रिझर्वेशन घ्यावं याला मर्यादा नाही. जर तुम्ही शिकाल सवराल पुढे याल तर ते सगळ्यांना समान बाबासाहेबांनी घटनादत्त अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे मातंग बांधवांनी संघाच्या या ज्या कूटनीतीला बळी पडू नये आणि जो आपण एकत्रित आतापर्यंत वावरत होतो त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव निर्माण न करता आपण एकत्रितपणे राहायला पाहिजे. जर तुम्ही संघाच्या नादी लागलात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या दुष्परिणामाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. ST SCच्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जर सकारात्मक निर्णय होऊन ते जजमेंट जर रिकॉल झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येतील. आरोग्य जागृति AJ न्यूज़ को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं।